पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागली आहे 10 एप्रिलला। आणि मी तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 10 एप्रिलला या ठिकाणी लागलेली आहे। आणि मी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं होतं की रात्री ही या ठिकाणी लिस्ट लागणार आहे जवळपास 10 वाजताच्या नंतर। तर 11 वाजता ही पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। आणि मी जो तुम्हाला याच्या अगोदर जो कडाप तुम्हाला सांगितला होता, तर तेवढा जे विद्यार्थी मित्रांनो कडाप गेलाय त्या रेशून त्या ठिकाणी कडाप लागलेला आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या मेरिट लिस्टचा। ठीक आहे, तर आता भरपूर आणि दुसरी जी मेरिट लिस्ट लागली आहे तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास 1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या दुसऱ्या लिस्टमध्ये। आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी मेरिट लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे, की पूर्ण वॅकन्सी क्लोज या ठिकाणी होणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। आणि डिव्हिजन वाईज सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कडाप सांगणार आहे, जसं अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी ईस्ट, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, त्याचबरोबर नागपूर सिटीत आलं, नागपूर, महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे, महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कडाप मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कास्ट वाईज कडाप किती जाणार आहे, एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या सर्व कॅटेगरीचा, त्याचबरोबर 60%, 70%, 80% वाले विद्यार्थ्यांचा सिलेक्शन होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना कितीच्या रेशोनं पर्सेंटेज पडलेले आहे। म्हणजे 60% वाले कितीचा रेशो आहे, 70%चा किती रेशो आहे, 80%चा किती रेशो आहे, 90%चा किती रेशो आहे, 91%चा किती रेशो आहे, 92%चा किती रेशो आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे, तिसरी, असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट या ठिकाणी होते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे दुसरी लिस्ट लागले तर त्यामध्ये जो कडाप आहे काही ना काही पहिल्या लिस्टपेक्षा कडाप कमी गेलाय, तर तुम्ही सुद्धा आजमावून पहा कडाप या ठिकाणी दुसऱ्या लिस्टचा कमी गेलेला आहे। तर आता ज्या विद्यार्थ्यांचं दुसऱ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही आहे, जे पण विद्यार्थी 1-1, 2-2 मार्कानं कटलेले आहे, आपल्याला निराश व्हायचं नाही आहे, कारण की आपलं सिलेक्शन होणार आहे। आता हे जे दुसरी लिस्ट, पहिली जी लिस्ट लागली होती ते थोडी हाय होती आणि त्याचबरोबर आता ही जी दुसरी लिस्ट लागली त्याच्यापेक्षा कमी लिस्ट लागली। ठीक आहे, कडाप कमी गेला आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या लिस्टचा। आणि त्याचबरोबर आता जी तिसरी लिस्ट लागणार आहे तर दुसऱ्या लिस्टपेक्षा जो कडाप हा कमी या ठिकाणी जाणार आहे तिसऱ्या मेरिट लिस्टचा। ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची तिसरी मेरिट लिस्ट कधी लागणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते। तर पहा मी तुम्हाला आताच सांगून देतो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी तिसरी मेरिट लिस्ट आहे महाराष्ट्राची, तर ही जे विद्यार्थी मित्रांनो 30 एप्रिल ते 1 मेच्या आसपास या ठिकाणी येणार आहे। एक तर 30 एप्रिल पर्यंत ही लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। 30 एप्रिलला जर नाही आली तर मग 1 मे 2026 ला ही या ठिकाणी येणार आहे। 1 मे 2026 पर्यंत पाहायला भेटणार आहे, किंवा 30 मे 2026 पर्यंत तिसरी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। संयम आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे। तर चला मी तुम्हाला या ठिकाणी आता कडाप किती देणार आहे, सर्व डिव्हिजन कास्ट वाईज कडाप तुम्हाला सांगून देतो। पहा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा कडाप किती जाणार आहे, तर पहा तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 90 ते 95च्या आसपास कडाप जाणार आहे, ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 88 ते 93च्या आसपास कडाप जाणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 85 ते 92च्या आसपास कडाप जाणार आहे, एससी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88च्या आसपास कडाप या ठिकाणी जाणार आहे, एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 78 ते 85च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे, आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल, पीडब्ल्यूबीडी कॅटेगरीचे असाल तर 65 ते 80च्या आसपास या ठिकाणी कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे या डिव्हिजनपैकी। ठीक आहे, आता त्यानंतर जे डिव्हिजन आहे छत्रपती संभाजी महाराजनगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। आता या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिलं तर पहा तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास
या ठिकाणी तो कट ऑफ जाणार आहे 89 ते 95च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. ओपन कॅटेगरीचे असाल तर 89 ते 95च्या आसपास जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 89 ते 93च्या आसपास या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ जाणार आहे. त्यानंतर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 86 ते 92च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 81 ते 88च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ पाहायला भेटणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 79 ते 85च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 64 ते 80च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ पाहायला भेटणार आहे. एवढं काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आहे या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPU आहे. आता या डिव्हिजनचा कट ऑफ किती जाणार आहे? आता हे काही डिव्हिजन मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवले. तर या डिव्हिजनमध्ये जर पाहिलं तर जागा कमी होत्या, म्हणजे एकट दुकट जागा होत्या. 1 जागा 2 जागा 4 जागा 8 जागा 10 जागा, म्हणजे एकट दुकट जागा होत्या. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरला नाही. कमी फॉर्म या ठिकाणी आले. इथला जो कट ऑफ आहे पहिल्या लिस्ट दुसऱ्या लिस्टचा पुन्हा कट ऑफ कमी गेला आहे मुंबईचा. ठीक आहे, जे काही मुंबईतले जेवढे काही डिव्हिजन आहे त्या ठिकाणचा जो कट ऑफ आहे हा कमी या ठिकाणी गेला. तर इथला जो कट ऑफ आहे तिसऱ्या लिस्टचा पण कट ऑफ तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे. तर पहा ओपन कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 80 ते 90च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 88 ते 92 पर्यंत कट ऑफ पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 80 ते 90च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. एससी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88च्या आसपास या ठिकाणी कट ऑफ पाहायला भेटणार आहे. एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर जवळपास 78 ते 85च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. PWD कॅटेगरीचे असाल तर 65 ते 80च्या आसपास कट ऑफ जाणार आहे. एवढा काही सेफ झोन आहे. त्यानंतरचा आता डिव्हिजन जर आपण पाहिलं तर पहा नागपूर सिटी डिव्हिजन आहे, नागपूर महसूल आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, नवी मुंबई आहे, पालघर आहे, पंढरपूर आहे, परभणी आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, त्याचबरोबर पुणे महसूल आहे. डिव्हिजनचं जर आपण पाहिलं तर पहा तुम्ही जर या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल तर 90 ते 95च्या आसपास कट ऑफ जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 88 93, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 85 ते 92 पर्यंत, एससी कॅटेगरीचे असाल तर 80 ते 88 पर्यंत, आणि त्याचबरोबर एसटी कॅटेगरीचे असाल तर 78 ते 75च्या आसपास जाणार आहे. PWD BEDचे असाल तर 65 ते 80 पर्यंत जाणार आहे. आता त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर पहा रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BM DN मिरज डिव्हिजन आहे, त्याचबरोबर RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा आहे, श्रीरामपूर आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे. आता या डिव्हिजनचा जर आपण कट ऑफ पाहिला तर पहा या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 90 ते 95च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 88 ते 93च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 85 ते 92च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 80 ते 88च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 78 ते 85च्या आसपास कट ऑफ पाहायला भेटणार आहे. PWD BD कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 65 ते 80च्या आसपास कट ऑफ जाणार आहे. एवढा काही सेफ झोन या ठिकाणी असणार आहे. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल. आजच्या व्हिडिओ थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद.